तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा। पंढरपुरात धक्कादायक प्रकार, अनिलनगर भागात अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना। शहर पोलीस स्टेशन मध्ये एका व्यक्तीवर गुन्हा दाखल। पंढरपूर शहरातील अनिलनगर भागातील एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना घडली आहे। याबाबत पंढरपूर शहर पोलीस स्टेशन येथे शिवशरण टमटम नामक व्यक्तीवर भारतीय न्याय संहिता कलम 64(2)2023, 64(2)2023, 65(1) लैंगिक संरक्षण अधिनियम 4(2012), 8(2012), 12(2012) या अधिनियम अंतर्गत 15 एप्रिल 2025 एप्रिल रोजी हा गुन्हा दाखल झाला आहे। पंढरपूर शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार तसेच फर्यादीने असे सांगितले की दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी मुलगी ही कॉम्प्युटर क्लासला गेली होती। दुपारी 3 वाजेच्या सुमारास मी घरी गेलो, त्यावेळी माझी मुलगी घरी आली नाही, म्हणून तिचा आम्ही आजूबाजूला शोध घेतला, पण ती सापडली नाही। नंतर मी तिच्या मैत्रिणीकडे विचारपूस केली असता ती घरी गेल्याचे समजले, म्हणून मी परत घरी गेलो, पण ती आम्हाला सापडली नाही। नंतर पुन्हा आम्ही अनिलनगर भागातील आरोपी शिवचरण यांच्या बहिणीच्या घरी गेलो। तिला माझी मुलगी ही तुमच्या घरी आली का असे विचारले, त्यावेळी तिने सांगितले की तुमची मुलगी माझ्या घरी आली नाही। त्यानंतर मी घरात शेजारी चौकशी केली असता मला समजले शिवचरण यांच्या बहिणीच्या घराच्या वरच्या रूम मध्येच आहे। त्यानंतर मी तिथे जाऊन मी त्याला माझी मुलगी कुठे आहे असे विचारले असता तो मला बोलला की मला माहिती नाही। नंतर रूम मध्ये असलेल्या मुलीने आतून दरवाजा उघडला, त्यावेळी शिवचरणने माझी चूक झाल्याची कबुली दिली। तेवढ्यात त्यांची बहीण व 2 भाच्या व भाचा हे तिथे येऊन मला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। त्यामुळे पंढरपूर पोलीस स्टेशन मध्ये धाव घेत तक्रार नोंदवली आहे असे बोलताना सांगितले। अनिलनगर भागात क्लब, जुगार, मटका, दारू यासारखे विविध अवैध धंदे चालतात, त्यामुळे अनिलनगर भागातील महिला दहशतीच्या वातावरणाखाली असल्याचं चर्चा दबक्या आवाजात होताना दिसून येत आहे।